मेहकर तालुक्यातील पारडा येथील शासकीय जमीन कसणाऱ्यांना शेतकऱ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत अनेक वेळा अर्ज, निवेदन, विनंती करूनही महसूल प्रशासनाची झोप उघडत नव्हती। परंतु या सुस्त निद्रास्त असलेल्या मेहकर महसूल प्रशासनाला भारतीय समता संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण इशारा देताच मेहकर तहसीलदार यांनी लेखी पत्र देऊन उपोषणाला न बसण्याची विनंती केली आहे। यावेळी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य नरहरी दादा गवई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आमरण उपोषणाची घोषणा करण्यात आली होती। पारडा येथील शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न कायम निकाली काढण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता। पारडा येथील गायरान जमीन कसणारे शेतकरी हे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यामुळे त्यांना कोणतेही उपजीविकेचं साधन नसल्यामुळे आम्ही पोटाची खळगी भरण्यासाठी या शासनाच्या विनावापर जमिनी स्वतः अंग मेहनतीच्या हाडाचे काढ करून लागवडीखाली आणल्या असून याच जमिनीच्या भरवशावर परिवाराचा उदरनिर्वाह चालू आहे। या व्यतिरिक्त अर्जदार यांच्याकडे कोणतेही उपजीविकेचं साधन नाही, तरी भारतीय संविधानानं आर्टिकल 39 क प्रमाणे गरजेचं साधन पुरवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे। तरी सरकार आमची गोरगरीब जनतेची दिशाभूल करून आम्हाला आर्थिक दुर्बलतेकडे नेत असल्याचं मत भारतीय समता संघटनेचे अध्यक्ष अम्रपाल भाऊ वाघमारे यांनी बोलताना व्यक्त केलं आहे। मी गोपाल निकष, विदर्भ दूत न्यूज नेटवर्क सदैव सर्व समाजासोबत आज आपण आलेलो आहोत मेहकर तहसील कार्यालय। सरकार गोरगरीब लोक, मोलमजूर लोक यांच्यावर कसा अन्याय करते, अत्याचार करते, म्हणजे पूर्ण सरकार अन्याय अत्याचार करते असं मला म्हणायचं नाही, पण काही ना करते जे आपले कर्मचारी असतात, जे बाबा काही कागदगाळा करतात, काही कोणाचे कागद हरवतात, गोरगरिबाला न्याय देत नाही, तर त्या संदर्भात आमचे मित्र आम्रपाल भाऊ यांनी उपोषणाचं त्यांना मला वाटतं काही निवेदन वगैरे दिलं होतं आणि त्यांच्या मागण्यासाठी त्यांना अर्ज वगैरे वारंवार करून सुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत। तर त्या संदर्भात ही सर्व गावची मंडळी इथं तहसीलमध्ये जमलेली आहे, तर त्यांची प्रतिक्रिया काय नेमकी आपण ही त्यांच्या तोंडूनच ऐकून भाऊ आपल्या समस्या काय आहे आपण कशासाठी इथं जमवलं आहोत? भाऊ गेले 1991-92 पासून मौजे पारडा आणि मेहकर तालुक्यातील सर्व शासकीय जमीन अतिक्रमण करणारे शेतकरी अनेक वेळा सरकारला सांगतात, सरकारला विनंती करतात, शासनाला अर्ज करतात की आमच्याकडे सगळे सबळ पुरावे असताना आणि शासनाचा 28 सप्टेंबर 1991 14 एप्रिल 1978ला शासकीय धोरणाचा शासन निर्णय असताना सुद्धा जाणीवपूर्वक महसूल प्रशासनाने व महसूल अधिकाऱ्यांनी गोरगरिबाला जमीन द्यायची किंवा न द्यायची ही कटू भावना मनात घेऊन अद्यापर्यंत या भूमिहीन लोकांना या जमिनीचा परिणाम मिळालेला नाही। आणि दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही शासनाला सांगतोय नेहमी की बाबा आमच्याकडे सबळ पुरावे आहेत, आम्ही शासनाला वेळोवेळी विनंत्या सुद्धा केलेल्या आहेत, तुमच्याकडे प्रकरणं दाखल सुद्धा केलेली आहेत, एवढं सगळं करूनही कुठेही सरकार आमच्या प्रकरणाची दखल घेत नाही, आमच्या कागदपत्राची दखल घेत नाही आणि वारंवार त्यांना असं वाटतं की हा जो गोरगरीब समाज आहे, हे जे गोरगरीब शेतमजूर लोक आहेत यांच्यावर सातत्यानं अन्यायाची कुऱ्हाड चालवण्याचं काम या महसूल प्रशासनाकडे होत आहे असं या ठिकाणी म्हणण्यास वावग ठरणार। माझं आपल्या न्यूजच्या माध्यमातून आणि आपल्या यांच्या सर्वांच्या मागणीनुसार एकच म्हणणं आहे शासनाला की कोणीही गरिबावर अन्याय व्हायला नाही पाहिजे। आजचं अतिक्रमण उद्याचा भाडेपट्टा परवादितची मालकी असते। हे बघा गरिबालाही या सृष्टीवर जगण्याचा अधिकार आहे। या सृष्टीनं जे दिलं आहे ते आपल्या एकट्याचंच नाही, श्रीमंताचंच नाही, तिच्यामध्ये मुंगीचा हिस्सा आहे, तिच्यामध्ये तुमच्या माकड असेल, कोल्हे असतील, कोणी असेल, विषय माझा तो वैयक्तिक नाही बोलायचा कोणाला, पण गोरगरीब समाजही असेल त्यांना सुद्धा जमिनीचा अधिकार आहे आणि त्यांना सुद्धा त्यांचा पोट भरण्याचा अधिकार आहे। त्यांच्यावर अन्याय व्हायला नको एवढंच मला म्हणायचं आहे। आणि दुसरी गोष्ट की यांचा परतही काही मागणी परत आहे आणखी काय असेल तुम्ही सांगू या माध्यमात आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना आणि 23 तारखेला आमरण उपोषण करणार असा इशारा दिला होता आणि नक्कीच भारतीय समता संघटनेच्या आंदोलनाला आज या ठिकाणी आलं असं म्हणावं लागेल की आम्ही आज उपोषणाला बसता क्षणी माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे आणि लेखी पत्र दिलेलं आहे की जी मागणी तुम्ही या निवेदनामध्ये केलेली आहे की या भाडेपट्ट्याची 7/12 नोंद झाली पाहिजे, उर्वरित जमिनीचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे आणि जे काही आम्हाला 30,000-40,000 भाडेपट्टे मिळाले आहे परंतु अद्यापर्यंत 7/12 त्याची नोंद नाही, तरी नोंद करण्याचा सुद्धा त्यांनी मंडळाधिकारी तलाठी यांना आदेश देण्याचे आम्हाला या ठिकाणी लेखी पत्र दिलेलं आहे। आणि आमची सरकारला विनंती असेल की प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून त्याची पाहणी करून तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि प्रत्यक्ष तो शेतकरी तो जमीन बसतो का, तो त्या जमिनीचा पुरवठादार आहे का,
जमीन तेव्हापासून खरं त्याच्या ताब्यात आहे का, याची सगळी व्यूहरचना किंवा पडताळणी आपल्या माध्यमातून महसूल प्रशासनाने केली पाहिजे. आणि नक्की जर 100% तो भूमिहीन असेल, तो जर अनुसूचित जातीचा असेल, दारिद्र्य खालचा जर असेल, तर त्याला आपण उपजीविकेचे साधन म्हणून आपण सरकारने दिलं पाहिजे. कारण भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 39 प्रमाणे गोरगरिबाच्या उपाययोजना करण्याचं काम हे संविधानाने सरकारवर सोपवलेलं आहे. परंतु सरकार अजूनही आम्हाला संविधानाच्या नियमाचं उल्लंघन करून आम्हाला उपजीविका देण्यासाठी कुठेतरी अपयशी आलं असं सुद्धा या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण हे सरकारच्या धोरणातलं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला राहण्याचा अधिकार आहे. आज आपण प्रजासत्ताकामध्ये पदार्पण करणार आहोत. ऊर्जा प्रजाची सत्ता या ठिकाणी देशभर उत्साह साजरा होणार आहे. पण प्रजेची सत्ता कुणासाठी? आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकेवेळी म्हणत असे होते की आय हॅव ए नॉट मदरलँड. आम्हाला जर भूमीच नाही तर आम्ही प्रजासत्ताक कशी झालो? म्हणून आम्हाला भूमी मागण्यासाठी आणि उपजीविकेचे साधन मागण्यासाठी आज आम्ही बेकर तहसीलदाराकडे आलेलो आहोत. आणि त्यांनी आम्हाला एक लेखी पत्र अस्वस्थ केलेलं आहे की निश्चितच तुमच्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही मार्गदर्शन देऊन तुमच्या मागण्याची पूर्तता करणार आहोत असं लेखी पत्र माननीय तहसीलदारांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. सकारात्मक प्रशासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे. बघू आपण या नंतरच्या भागामध्ये काय होते आणि यांच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर परत आपण न्यूज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला, विदर्भ दूत सदैव समाजासोबत. धन्यवाद. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.